नमस्कार. पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे. वित्त विभागाने दिला आदेश. 6 वर्षापेक्षा जास्त थकीत देयकं सादर करण्याबाबत दिले निर्देश. चला तर जाणूयात याबद्दल सविस्तर माहिती. त्यापूर्वी चॅनलला पहिल्यांदा भेट देत असाल तर लाईक करायला विसरू नका, सबस्क्राईब करायला विसरू नका, नवीन अपडेट्ससाठी बेल आयकनला प्रेस करायला विसरू नका आणि माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका. चला तर जाणून घेऊयात सविस्तर बातमी. 6 वर्षापेक्षा जास्त कालावधीच्या थकीत देयकांना प्रशासकीय मंजुरीसाठी शासनाकडे सादर करण्याबाबतचे निर्देश वित्त विभाग, महाराष्ट्र शासनाकडून देण्यात आले आहेत. महाराष्ट्र कोषागार नियम 1968 मधील नियम 151 आणि मुंबई वित्तीय नियम 1959 मधील नियम 39B नुसार कार्यपद्धती आणि अधिकार क्षेत्र निश्चित करण्यात आले आहे. अधिकारानुसार मंजुरीचे टप्पे: कार्यालय प्रमुख शिक्षणाधिकारी 40,000 रुपयांपर्यंत, प्रादेशिक प्रमुख 60,000 रुपयांपर्यंत, विभाग प्रमुख 1,00,000 रुपयांपर्यंत, वित्त विभाग 1,00,000 रुपयांपेक्षा जास्त व 6 वर्षापेक्षा जुनी सर्व प्रकरणे. याबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि प्रक्रिया: 6 वर्षापेक्षा जुन्या परंतु कायद्याने कालबाह्य न झालेल्या मागण्यांसाठी हे नियम लागू आहेत. याबाबत प्रस्ताव सादर करण्याची पद्धत: मार्च 2020 पर्यंतची जुनी प्रकरणे शासनाकडे सादर करावी लागतात. ऑनलाईन प्रक्रिया: शालार्थ प्रणाली अंतर्गत थकीत देयके प्रस्तावांसाठी आवश्यक बदल करण्यात आले असून सर्व प्रस्ताव ऑनलाईन सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. प्रस्तावाला विलंब होण्यास संबंधित कर्मचारी किंवा दावेदाराचा निष्काळजीपणा नसल्याचे नियंत्रण अधिकाऱ्याकडून प्रमाणित करून घेणे बंधनकारक असणार आहे.